नमस्कार. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याचे दिवस म्हणले की हवेमध्ये थोडासा थंडावा तर असतोच. यामुळे काय होतं, रोगराईचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं. मग अशातच रोगप्रतिकारशक्ती कमी होते. कुणाला ज्याला हाडेदुखी, सांधेदुखीचा त्रास होतो तो जास्त उद्भवायला सुरुवात होते. अगदी लहान मुलांनाही पटकन ताप येणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं हे आजार या दिवसांमध्ये वर येतात. तर असेच हे आजार कमी करण्यासाठी आज मी एक झटपट लाडूची रेसिपी दाखवलेली आहे. अगदी सोपी कृती आहे. अगदी पौष्टिक गोष्टींपासून आपण हे लाडू बनवलेले आहेत. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा साखरेचा किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे डायबिटीसचे पेशंटही हे लाडू अगदी आनंदाने खाऊ शकतील, इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतक्या पौष्टिक गोष्टींपासून बनवलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता असे हे पौष्टिक ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. तर गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवायची. यामध्ये आपण आता काही सुखे जे गोष्टी आहेत त्या आधी भाजून घेणार आहोत. तर इथे मी एक छोटी वाटी भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत. अनपॉलिश तीळ आहेत. पांढऱ्या तीळ हाडे मजबूत करायला जास्त फायदेशीर असतात. महिलांमध्ये ज्या हाडेदुखीचा त्रास असतो तो कमी करण्यासाठी या पांढऱ्या तिळांचा वापर होतो. पांढऱ्या तिळामध्ये आयर्न आणि झिंकचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हाडेदुखी, सांधेदुखीचं प्रमाण असेल तर पांढरे तीळ नक्की खा असं सांगितलं जातं. तर असे हे पांढरे तीळ आपण छान खरपूस असे भाजून घेणार आहोत. भाजले गेले की आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये एक वाटी आपण जवस घेणार आहोत. जवसही आपल्याला छान तडतड उडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे. जर जवसामध्येही भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. हे ओमेगा 3चं भरपूर छान उत्तम असं स्रोत आहे. जवसामुळे शरीरामध्ये जी सांधेदुखी आहे किंवा शरीरावर आलेली सूज आहे ती कमी व्हायला मदत होते. जवसामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. जवसामुळे त्वचा आणि केसही सुंदर होतात. त्यामुळे याचा वापर नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. तर हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर आपण यामध्ये 3 प्रकारच्या वेगवेगळ्या बिया घालणार आहोत. ज्यामध्ये कलिंगडाची बी म्हणजे पंपकिन सीड्स, आपले मगज बी आणि सूर्यफुलाची बी आपण घातलेली आहे. याही आपण लो फ्लेमवरती छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. आता या तिन्ही बिया भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, प्रथिनांचं प्रमाण यामध्ये जास्त असतं. या तिन्ही बियांमुळे आपल्या हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहतं. त्वचेचे, केसाचेही आरोग्य व्यवस्थित राहतं. स्त्रियांमध्ये आता भरपूर प्रमाणात PCOD, थायरॉईडचे प्रमाण वाढलेले आहे. ज्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्सिंगच्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी ह्या बियांचं सेवन केलेलं कधीही फायदेशीर ठरतं. हार्मोनल इनबॅलन्सिंग जे आहे ते कमी करण्यासाठी या बियांचा वापर होतो. तर याही बियांचा वापर आपण या लाडूमध्ये समाविष्ट केलेला आहे. तर याही बिया आपण थंड करण्यासाठी साईडला काढून ठेवायच्या. आता एक वाटी आपण सुकं खोबरं आहे ते छान असं बारीक खिसून घेतलेलं आहे. ते आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं न करपवता आपल्याला हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे हे आपण सतत हलवून छान खरपूस भाजून घेणार आहोत. खोबऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यानंतर मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपले जे पचनशक्ती आहे ती भरपूर प्रमाणात सुधारते. त्यानंतर यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तर असं हे बहुगुणी खोबरंही आपण छान खरपूस असं भाजून घेतलं आहे. हेही प्लेटमध्ये आपण थंड करायला ठेवणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण 3 वाटी मखाने घेतलेले आहेत. मखाण्यांमध्ये कमी कॅलरीज असतात आणि यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे वजन जर कुणाला कमी करायचं असेल, नियंत्रणात ठेवण्याचं असेल तर मखाने कधीही चांगला ऑप्शन असतो. यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स आहेत. त्यामुळे हृदयाचं आरोग्यही छान राहतं. तर असे हे मखाने भरपूर प्रमाणात कॅल्शियम जर कमी असेल, हाडेदुखीचा त्रास असेल तर या मखाण्यांचा वापर केला जातो. तर हेही मखाने आपण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हे छान खरपूस भाजले गेलेले आहेत. हेही थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू आणि 1 वाटी अक्रोड घेतलेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नरम पडतात. तर आपण ह्या छान अशा खरपूस भाजून घेणार आहोत. त्यामुळे आपले लाडू जे आहेत ते जास्त काळ टिकायला मदत होते. काजू, बदाम, अक्रोड यामध्ये हेल्दी फॅट्स जास्त असतात. त्यामुळे हाडे आपली मजबूत राहण्यासाठी याचा उपयोग होतो. सोबतच शरीरावरती काही सूज असेल तर तीही कमी होण्यासाठी मदत होते. अक्रोडमुळे आपलं हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहतं. तर असे हे बहुगुणी आपले ड्रायफ्रूट्सही आपण या लाडूमध्ये वापरलेले आहेत. यामुळे लहान मुलं जर तुमची असे हे ड्रायफ्रूट्स खात नसतील तर असे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही अशा लाडूंमध्ये घालून
देऊ शकता. यामुळे लहान मुले हे ड्रायफ्रूट्सही खातात. तर छान असे ड्रायफ्रूट्स आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत. हेही आपण एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घेणार आहोत. आता सगळे जिन्नस कोरडे भाजल्यानंतर आपण आता सेम कढईमध्ये 2 चमचे तूप घेणार आहोत. तूप आपल्याला छान व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण आता 50 ग्रॅम डिंक घालणार आहोत. तर आपण डिंक यामध्ये लाडूमध्ये वापर केलेला आहे. डिंकामुळे हाडाला छान मजबूती मिळते. डिंकामुळे शरीरात ऊर्जा तयार होते. हाडांना, स्नायूंना मजबूती, ताकद मिळते. डिंकाचा वापर थंडीमध्ये केलेला किंवा असं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा वातावरणात थंडावा जास्त असतो, या दिवसांमध्ये केल्यावरती याचा फायदा शरीराला जास्तच होतो. तर असा हा डिंक आपण या तुपामध्ये व्यवस्थित छान तळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता डिंक आपला छान फुलला गेलेला आहे. तर हाही आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत. आता सेम कढईमध्ये थोडंसं जे तूप राहिलं आहे त्यामध्ये आपण 2 वाटी इथे मी काळी खारीक पावडर घेतलेली आहे. काळ्या खारका ज्या असतात त्या छान सुकवून घेतलेल्या होत्या, फोडून घ्यायच्या आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या. किंवा आता बाजारामध्ये डायरेक्ट विकत अशी ही काळी खजुराची खारक्याची पावडरही मिळते. तर ही अशी खारक्याची जी पावडर आहे ती आपण छान थोडीशी भाजून घेणार आहोत. तर ही पाहू शकता तुम्ही, याचा कलर छान बदलला गेलेला आहे. मी जास्त तुपाचा वापर न करता ही खारक्याची पावडर जी आहे ती छान भाजून घेतलेली आहे. खारकेमध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीराला ताकद मिळते, ऊर्जा मिळते. तसंच स्नायूंना, हाडांना छान अशी बळकट मिळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती खारकेमध्ये जास्त असते. त्यामुळे खारीक किंवा खजूर जे आहेत ते लहान मुलांना दिले जातात, आवडीने खाल्ले जातात. तर असे हे खारकेची पावडरही आपण छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे. आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, छान थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण 1 वाटी नाचणीचं पीठ घेणार आहोत. नाचणीचं पीठही आपण 1 चमचा तूप घालून छान असं खरपूस भाजून घेणार आहोत. नाचणीमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडे, दात मजबूत राहण्यासाठी याची मदत होते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कधीही मदतीचे ठरतात. नाचणीचे लाडू शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा तयार करतात. यामध्ये भरपूर प्रोटीन्स असल्यामुळे भरपूर वेळ पोट भरल्यासारखं राहतं. त्यामुळे नाचणी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वेट लॉसमध्येही मदतीचे ठरते. तर असं हे नाचणीचं पीठही आपण तुपावरती खरपूस भाजून घेतलं. तेही आपण थंड करण्यासाठी एका साईडला काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे गव्हाचं पीठही आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा पहिले 2 मिनटं हे गव्हाचं पीठ तूप न घालता आपण भाजून घेणार आहोत. कारण तुम्ही जर डायरेक्टली तुपावरती भाजलं तर गव्हाच्या पिठाच्या गाठी तयार होऊ शकतात. आता या लाडूला छान असं बाइंडिंग यावं म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल. तर गव्हाचं पीठ आपण छान असं थोडंसं आता तूप घालून खरपूस असं भाजून घेणार आहोत. लो फ्लेमवरती गव्हाचं पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन पिठाचे लाडू करताना आपण बेसन पीठ कसं भाजून घेतो त्याप्रमाणे आपण इथे गव्हाचं पीठही छान असं भाजून घेणार आहोत. गव्हाच्या पिठामध्ये कार्ब्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जास्त काळ शरीराला ऊर्जा टिकून राहण्यासाठी याची मदत होते. गव्हाच्या पिठाचा लाडूमध्ये वापर केल्यामुळे लाडूचं जे टेक्स्चर आहे ते सुंदर होतं. यासोबतच शरीरात जास्त काळ ऊर्जा राहते, पचनशक्तीही सुधारते आणि जास्त वेळ आपल्याला भूकही लागत नाही. त्यामुळे आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर आता आपण हे गव्हाचं पीठ छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. लो फ्लेमवरती छान असं भाजून घेतलं की लाडूचं टेक्स्चरही सुधारतं आणि सुंदर लाडूला चवही येते. तर आता गॅसची फ्लेम जे आपण बंद करून हेही पीठ आपण छान थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत. याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. बाजारामध्ये आता सीडलेस खजूरही मिळतात. तर असे हे खजूर आपल्याला थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत. यासाठी यावरती मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि आता या तुपामध्ये हे जे खजूर आहेत ते आपल्याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. खजुरामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी याची मदत होते. आणि आपण इथे खजुराचा वापर लाडू गोड बनण्यासाठीही केलेला आहे. आपण कुठल्याही प्रकारची साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे हे लाडू अजूनच जास्त पौष्टिक होणार आहेत. खजुरामुळे शरीरात थकवा जो येतो तोही कमी होतो आणि शरीराला छान अशी ऊर्जा मिळते. तर असं हे बहुगुणी खजूर आपण या लाडूमध्ये वापरलेले आहेत.
खजूर आपण छान असे तुपावरती मऊ करून घेतलेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हेही आपण थंड करायला साईडला ठेवणार आहोत. आता मिक्सर जारमध्ये आधी आपण जो डिंक तळून घेतलेला होता तो घालून घेणार आहोत. डिंक आधी बारीक करून घ्यायचा आणि मग बाकीच्या गोष्टी आपण बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सर जारमध्ये आपण हा डिंक जो आहे तो आधी व्यवस्थित बारीक करून घेतला. तुम्ही पाहू शकता याची छान अशी पूड तयार झालेली आहे. तर आता हा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या बिया भाजून घेतलेल्या होत्या, मगज बी, सूर्यफुलाची बी आणि कलिंगडाची बी, त्या आपण सर्व व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. याचीही व्यवस्थित अशी छान पावडर करून घ्यायची. तुम्हाला दरदरीत आवडत असेल, दाताखाली आलेली आवडत असेल तर तुम्ही थोडीशी दरदरीत ठेवली तरीही चालेल. लहान मुलं खात असतील तर मात्र हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आता या सगळ्या गोष्टी मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. ज्या काही तुम्ही गोष्टी बारीक कराल त्या सगळ्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पांढरे तीळ भाजून घेतलेले होते ते आणि जवस आपण बारीक करून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी एक एक करून छान बारीक करून घ्यायच्या. याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची. त्यामुळे आपले जे लाडू आहेत ते त्याचं छान टेक्स्चर येतं. तर व्यवस्थित असं आपण तीळ आणि जवसही बारीक करून घेतलेले आहेत. मी याची छान पूड करून घेतली आहे. तीही आपण त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता सेम भांड्यामध्ये आपण मखाणे बारीक करून घेणार आहोत. मखाण्यांचीही आपल्याला छान अशी पावडर करून घ्यायची आहे. तर 1 मिनिटभर आपण मिक्सर जार छान फिरवून घेणार आहोत आणि मखाण्यांचीही छान अशी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता याची छान अशी पावडर तयार झालेली आहे. तर ही आपण त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता सेम मिक्सर जारमध्ये आपण जे भाजून घेतलेलं खोबरं होतं तेही बारीक करून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत. याची छान पूड करून घेतलेली आहेत, कारण लहान मुलंही हे लाडू खाणार आहेत. थोडंसं तुम्ही दरदरीत टेक्स्चर ठेवलं तरीही चालेल. आता सेम मिक्सर जारमध्ये आपण काजू, बदाम, अक्रोड जे भाजून घेतलेले होते ते काढून घेणार आहोत आणि याचीही पावडर करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्सचे लाडू म्हणलं की काही वेळी टेक्स्चर दिसावं म्हणून ड्रायफ्रूट्स आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा दरदरीत ठेवल्या जातात. तर इथे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत. या सगळ्या पूड आपण एकत्रित करून एका भांड्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत. आता सेम भांड्यामध्ये आपण 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. याच्या साली काढून घेतल्यात आणि हेही आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे सत्तूची पावडर असेल तर तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल. या फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतं, त्यामुळे जास्त काळ ऊर्जा टिकून राहायला मदत होते. तर याही पावडर आपण त्या पिठामध्ये घालून घेणार आहोत, ज्या व्यवस्थित बारीक करून घेतल्यात. आता आपण हा खजूर जो आहे तो मिक्सर जारला थोडासा फिरवून घेणार आहोत आणि थोडासा व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. तर एकदा मी हा फिरवून घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. आता ज्या आपण सगळ्या पावडर एकत्र करून घेतलेल्या होत्या यामध्ये हा आपण खजूर काढून घेणार आहोत. मी 2 भांड्यामध्ये व्यवस्थित असा हा खजूर छान बारीक करून घेतलेला होता. आता यामध्ये आपण जे पिठं भाजून घेतलेली तीही घालणार आहोत, म्हणजे नाचणीचं पीठ, खारीक पावडर आणि आपलं जे गव्हाचं पीठ होतं तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता काय करायचं, ही सगळी पिठं आपण एकत्र केली की जो आपला खजूर आहे तो या पिठांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता काही वेळी घाई असते, या गोष्टी पटपट होत नाहीत, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी थोड्याशा हाताने एकत्र केल्या आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवल्या तर ह्या सगळ्या व्यवस्थित एकजीव होतात आणि एकसारख्या होतात. तर मीही तेच केलेलं आहे. मस्त अशी या सगळ्या गोष्टी मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित या सगळ्या गोष्टी छान एकजीव झालेल्या आहेत. आता यामध्येच आपण 1 चमचा वेलची पूड टाकून घेणार आहोत. वेलची पूडसोबत तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर तीही वापरली तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे आपण लाडू वळले जात आहेत का ते पाहूयात. तर इथे मी एक छोटासा लाडू वळून बघितला. तो व्यवस्थित लाडू असा वळला जातोय, पण आपण नंतर हा फोडून जर बघितला तर आतून हा लाडू थोडासा कोरडा वाटतो. यासाठी मी यावरती 2 ते 3 चमचे अजून तूप घातलेलं आहे. त्याने काय होतील, आपले लाडू जे आहेत ते आतूनही मऊसूद राहणार आहेत. त्यासाठी वरून आपण तूप घातलेलं आहे. आता तूप पुन्हा आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि याचे आपण छान असे लाडू वळून घेणार आहोत. तर अगदी मध्यम आकाराचे मी हे लाडू वळून घेतलेले आहेत. हे जे मी सगळं प्रमाण सांगितलं या प्रमाणामध्ये माझे 40 ते 45 लाडू मध्यम आकाराचे छान तयार झालेले आहेत. तर असा मध्यम आकाराचा आपण लाडूचा गोळा घेतला, मस्त असा वळून घ्यायचा.
छान दाब देऊन याला आपण असा गोल आकार देणार आहोत. थोडा हातावरती फिरवून घ्यायचा, जेणेकरून सगळ्या साईडने व्यवस्थित गोल होईल आणि मस्त असा आपला हा ड्रायफ्रूटचा लाडू तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही सगळे लाडू जे आहेत ते वळून घ्या. तर मस्त असे हे आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार झालेले आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर हा लाडू रोज एक खाल्ला तरीही तुमची या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल. लहान मुलेही ही लाडू आवडीनं खातील. चला तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.